नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर ईश्वरी चाव्या वापस करत असते. आजी तिला विचारतात की का, कशासाठी. नंतर तिचं कौतुक होतं की बाबा तू स्वतःच्या आईचे संस्कार किती छान आहेत. ईश्वरी रूममध्ये येते, आईचा फोन येतो आणि त्यामुळे ती थोडीशी पॅनिक होऊन जाते, पण नीट काही तिचं बोलणं होणार नाहीये. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत ईश्वरी इकडे आजींच्या हातात चावी ठेवते आणि म्हणायला लागते, आजी माझ्याकडून एवढी मोठी जबाबदारी पेलवली जाणार नाही. हे ऐकल्यानंतर अर्णवला आश्चर्य वाटते, काही असं का वागते. तेव्हा आजी म्हणतात, काय झालं ईश्वरी, तू अशी चावी डायरेक्टली का नकार देते, नेमकं प्रकरण काय हे काही सांगते का. तेव्हा ती म्हणते, आजी तुम्ही असताना आणि मामी असताना मला नाही वाटत मला एवढी मोठी जबाबदारी स्वतःहून स्वीकारायला पाहिजे. हे सगळं अजून सुद्धा तुमच्या हातातच असायला पाहिजे. हे ऐकल्यानंतर आजी खूप खुश होतात आणि म्हणायला लागतात, खरंच ईश्वरी तुने आमच्या सगळ्यांचा मान सुद्धा राखला. तुझ्या आईने खरंच तुला खूप छान संस्कार दिले आहेत. तेवढ्यात मामा म्हणायला लागतात, या गोष्टीला तर माझा पुरेपूर पाठिंबा आहे. खरंच ईश्वरी तू खूप भारी आहे. तेव्हा आजी म्हणतात, ही गोष्ट तर ठीक आहे, पण मी जी दुसरी गोष्ट म्हणालो आहे ते म्हणजे तुम्हाला नातवंडांचं विचार करायला पाहिजे. तेव्हा ईश्वरी थोडी लाजते. ते बघता मामा म्हणायला लागतात, या गोष्टीला तर माझा पूर्ण पाठिंबा आहे की ईश्वरी आणि अर्णवचं लवकर बाळ यायला पाहिजे. तेव्हा अंजली म्हणते, हो आम्हालाही प्रमोशनची खूप गरज आहे. पण राजेशला खूप राग आलेला असतो. तेव्हा वल्लरी मनातल्या मनात विचार करते, यांचं प्रमोशन मी काय होऊ देणार नाही. मी यांच्या संसारामध्ये पूर्णपणे खडे टाकेल म्हणजे काय टाकेल. इकडे ईश्वरी वर येते आणि खूप रडायला लागलेली असते. तेव्हा ती म्हणते, हे सगळेजण माझ्यावरती किती विश्वास ठेवतायत ना, पण माझ्या आईने काय केलं आहे ते जोपर्यंत मला समजत नाही ना तोपर्यंत मला काही शांती मिळणार नाही. तेवढ्यात ईश्वरीला आईचा कॉल येतो. तेव्हा ते म्हणतात, काय ईश्वरी कशी आहे, तब्येत तर ठीक आहे ना. तेव्हा ते म्हणते, आई मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ते म्हणतात, अगं अर्णवने आमच्यासाठी गाडी पाठवली आहे, मग आम्ही पुण्याला आता निघतच आहोत. तुला सांगू का, आता आपल्याला नम्रताचाही विचार करायला पाहिजे आणि लवकर तिच्या लग्नासाठी स्थळसुद्धा बघायला पाहिजे. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई माझं ऐकून तरी घे. पण त्यांना काही तिचा आवाज येत नसतो. तेव्हा नम्रता म्हणते, आई तू जाग आता. खरं म्हटलं तर नेटवर्कचा काही इश्यू असेल ते आपण नंतर बघून घेऊ. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे मी आली की तिच्याशी बोलून घेईल. त्या लगेच त्यांच्या प्रवासाला निघून जातात. ईश्वरी इकडे विचार करते, मी आईला डायरेक्टली कसं विचारू की सरांच्या वडिलांचं आणि त्यांचं काही संबंध होता का. मला काहीतरी करायला पाहिजे. डायरेक्टली विचारणं थोडं अवघड जाईल ना. दुसरीकडे आजी म्हणत असतात, काय झालं ईश्वरीला, तिला मी पतवंडाबद्दल बोलली म्हणून तिला वाईट तर वाटलं नसेल ना. तेव्हा म्हणतो, आजी असं काहीच नसेल, ती थोडी आजारी आहे ना त्यामुळे ती गेली असेल. जाऊ दे, मी जरा एकदा तिच्याशी बोलून येतो. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते, नको अर्णव तू इथेच थांब. कसं आहे, हा स्त्रियांचा विषय आहे ना, थोडा सेन्सिटिव्ह असतो. मग मी काम करते, मी एकदा तिच्याशी बोलून घेते, म्हणजे कसं ती माझ्यासमोर मनमोकळेपणाने बोलू शकते. वल्लरी लगेच वर निघून जाते. दुसरीकडे ईश्वरीने इकडे रेकॉर्ड करायला घेतलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, आई मला एक गोष्ट कळली आहे. त्या दिवशी माझ्या रूममध्ये काही फोटो आले होते, कोणी ठेवले मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये अर्णव सरांचे बाबा आणि तू एकत्र होती. तुमच्या दोघांचा काही भूतकाळ आहे का. या सगळ्या गोष्टी मला आता लपवणं आणि सगळं काही थांबवणं शक्य नाही आहे. माझ्या डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी फिरत आहेत आणि मला याचं खूप दडपण आलं आहे. आई मला या गोष्टींचं काहीतरी समजू ना. तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि तिचं सगळं बोलणं ऐकायला लागलेली असते. इकडे ईश्वरी म्हणत असते, आई मला खूप भीती वाटते ग, प्लीज याच्यातून काहीतरी मार्ग निघू दे. तेवढ्यात वल्लरी आवाज देते, ईश्वरी. तेव्हा ईश्वरी घाबरते आणि म्हणते, काय झालं मामी, सगळं ठीक ना. तेव्हा म्हणतात, काय ग तू अचानक अशी वर निघून आली, सगळ्यांना तुझी काळजी वाटत आहे म्हणून आईने तुला बोलवायला पाठवलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, 5 मिनिटं थांबा मामी, मी थोडं आवरून आली. ईश्वरीचा फोन आणि फोटो तिच्या जवळच असतात म्हणून ती विचार करते, अच्छा हिने रेकॉर्डसुद्धा केलं आहे, आता मजा येईल. हे सगळं जर अर्णवने बघितलं ना तेव्हा जाऊन तर खरा मोठा
धमाका होईल आणि खरी मजा तेव्हा येईल. ती लगेच कपाटामध्ये ते फोटो आणि ते रेकॉर्डिंग ठेवते आणि ईश्वरीला आवाज देते. ईश्वरी, झालं का? चल आपल्याला जायला पाहिजे. ईश्वरी आणि त्या दोघी बाहेर निघून जातात. इकडे अर्णव आणि आजीच्या गप्पा सुरू असतात. तेव्हा आजी म्हणतात, काय रे, तू खरंच आता पटवर्धनांचं सिरियसली घेणार आहेस ना? म्हणजे आत्ता तरी पुढचा तुम्हाला विचार करायला पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो, आजी ते नंतर बघूया ना. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते. ईश्वरीला बघता आजी म्हणायला लागतात, काय ग ईश्वरी, मी मगाशी पतवंडांबद्दल बोलली त्यामुळे तुला दडपण आला असेल ना? तेव्हा ती म्हणते, तसं नाही आहे, असं काय नाही आजी, सगळं ठीक आहे. तेव्हा आजी म्हणतात, मला असं वाटतंय तुला तुझ्या आईकडे जायची गरज आहे. 2 दिवस तू तुझ्या आईकडे जाऊन आली ना की तुला बरं वाटेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, खरं म्हटलं आजी, माझी सुद्धा खूप इच्छा आहे घरी जायची आणि घरी राहायची. मला खरंच 2 दिवस माहेरपणाला जाता येईल का? तेव्हा आजी म्हणतात, काहीच हरकत नाही आहे, अर्णव तुला सोडेल. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी माझं काम आवरलं की तुला घरी सोडतो. आता मला थोडी मीटिंग आहे, त्यानंतर आपण बघूया. तेवढ्यात इकडे आजी म्हणायला लागतात, तोपर्यंत एक काम कर ईश्वरी, माझ्याबरोबर मंदिरामध्ये चल. तेव्हा ईश्वरी विचार करते, मी आजीला डायरेक्टली नाही म्हणू शकत नाही, मला त्यांना हो म्हणायलाच लागेल. तेव्हा आजी म्हणायला लागतात, ठीक आहे, चल आपण मंदिरामध्ये जाऊ. इकडे ईश्वरी म्हणायला लागते, मी एक काम करते आजी, वर जाते आणि वरून माझी पर्स घेऊन येते. तेव्हा वल्लरी विचार करते, नाही, ही जर वर गेली तर ही फोनसुद्धा घेऊन जाईल आणि हे काही शक्य नाही आहे, मला काहीतरी करायला लागेल. ईश्वरी, फोन घेऊन जायची काय गरज आहे ग? एक काम कर ना, आजी बरोबरच आहेत, मग तुला फोनची गरज लागणार नाही. तेव्हा आजी म्हणतात, चल आपण ओटीचं सामान काढूया, उगाच वेळ वाया घालून चालणार नाही, तुला छान वाटेल आणि तुझं मन सुद्धा प्रसन्न होईल. तेव्हा ईश्वरीना आजी इकडे निघून जातात. तेवढ्यात वल्लरी म्हणते, अर्णव मला थोडं बोलायचं आहे. अर्णवला शिर्केंचा कॉल येतो. तेव्हा तो म्हणतो, मामी जर अर्जंट नसेल तर मला एक मीटिंग आहे, त्यानंतर आपण बोलूया. अर्णव लगेच स्टडीमध्ये निघून जातो. ते बघता वल्लरी विचार करायला लागते, हा तर मीटिंग स्टडीमध्ये घेत आहे, मग मी जे पेरलं आहे त्याच्यासाठी अर्णव वर कसा जाईल? मला काहीतरी करायला पाहिजे. दुसरीकडे आकाश इकडे मीटिंगची जोरदार तयारी करत असतो. तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि म्हणाला लागतो, दादा तुला मी ब्रीफमध्ये सांगतो की आपले क्लायंट आहेत ना, त्यांना लहान मुलांचे कपडे डिझाईन करून घ्यायचे आहेत आणि त्यांचेच काहीतरी रिक्वायरमेंट आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, मला आवडेल लहान मुलांच्या काम करायला. तेव्हा तो म्हणतो, बरोबर आहे, आता तसंही आजीने प्रमोशन करायला सांगितलं आहे ना, मग मला सुद्धा लवकर काका बनायचं आहे, मग दादा जरा मनावरती घे. तेव्हा तो म्हणतो, अरे गप रे, कामाचं बोलतो इथे. तेव्हा तो म्हणतो, हे बघ, हे काही त्यांचं डिझाईन्स आहेत आणि मला असं वाटते याच्यामधून आपण काहीतरी सॉर्ट करायला पाहिजे. तेव्हा अर्णव विचार करतो, जेव्हा आम्ही दोघं प्रेग्नेंट असू, आम्ही कसे आई बाबा होऊ, मी कसा डॅड होईल, या सगळ्या गोष्टींचा अर्णव विचार करायला लागतो आणि तो फ्युचरमध्ये जातो. तेव्हा तो ईश्वरी प्रेग्नेंट असते आणि तो ईश्वरीला असं रूममध्ये घेऊन येतो. तेव्हा तो म्हणायला लागतो, ईश्वरी हे सूप तुझ्यासाठी आहे, आता मस्त पिऊन घे. मला एक सांग, जर आपल्याला मुलगा झाला तर त्याचं नाव काय असेल? तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही ठेवू शकता, काही हरकत नाही. तेव्हा ईश्वरी विचारते, मला सांगा ना सर, जर आपल्याला मुलगी झाली तर तिचं नाव काय असेल? तेव्हा अर्णव म्हणतो, ते माझं डिसाइडेड आहे, आता तू सूप पी आणि मस्त आराम कर. अर्णव त्याच्या मस्तपैकी खयाली दुनियामध्ये खुश असतो. तेवढ्यात आकाश म्हणायला लागतो, काय द्वाईसाहेब, तुम्ही कुठे हरवले आहेत? काय मनामध्ये लड्डू फुटतायत की अजून काही? तेव्हा तो म्हणतो, असं काहीच नाही आहे, तुझं काय चाललंय रे आणि माझं काय, तुमचं काहीतरी भलतंच सुरू आहे. तेव्हा तो विचारतो, मला एक सांग, तू या गोष्टी सिरियसली तर घेणार आहेस ना? तेव्हा तो म्हणतो, मी अजून माझ्या मनातलं सांगितलं नाही तर गोष्ट कशी काय सिरियसली होईल? तेव्हा आकाश म्हणतो, असं कसं दादा, तू अजून ईश्वरीला मनातलं सांगितलं नाही, जोपर्यंत तू तुझ्या मनातलं तिला सांगणार नाही तिला कसं कळेल रे तुझ्या मनामध्ये तिच्याबद्दल प्रेम आहे? प्लीज एकदा तिला सगळं एक्सप्लेन कर, त्यानंतरच तुमची गाडी रुळावरती येईल. तेव्हा तो म्हणतो, हो मला सगळं समजतंय. तेव्हा आकाश म्हणतो, एक काम करता, आता मी तुला एक आयडिया देतो, एक विचार कर, ईश्वरीला असा प्रश्न विचार की तिला तिचा जोडीदार म्हणजे तिचा नवरा कसा हवा होता? तेव्हा तो म्हणतो, अरे खरंच ही आयडिया छान आहे, याच्याने थोडाफार का होईना आपल्याला बेसिक एक आयडिया येईल. तेव्हा अर्णव विचार करतो, आता मी असं कोण आहे ज्याला हा प्रश्न विचारेल? मी सिंदूरला विचारू का? नको, तिला डायरेक्टली विचारणं चुकीचं वाटेल, दुसऱ्या कोणाला तरी विचारतो. तो लगेच त्याच्या विचारामध्ये पुढे जातो. दुसरीकडे
राजेश इकडे एका माणसाला भेटतो आणि म्हणायला लागतो, हा चेक घे आणि बँकेमध्ये जा, मी जसं सांगितलं आहे तसं काम व्हायला पाहिजे, कोणतीही चूक होता कामा नये. तेव्हा तो म्हणतोस, ठीक आहे सर, पण मला माझ्या कामाचे पैसे तर मिळतील ना. तेव्हा राजेश म्हणतो, तू जेव्हा माझं काम करशील आणि पैसे घेऊन येशील तेव्हाच तर तुला मी तुझ्या कामाचे पैसे देऊ शकतो ना, मग चल आता कामाला लाग. तेवढ्यात तो विचार करायला लागतो, काय अर्णव, तुला काय वाटलं चिंटू, मी तुला एवढ्या सहजासहजी सोडेल का? मी खूप प्रयत्न केले पैसे काढण्याचे, पण तू काय ते होऊ दिलं नाही, म्हणून तुझी हुबेहूब मी सही केली आहे. आता हे पैसे माझ्या जवळ आले ना की त्या दादाच्या तोंडावरती मारेल आणि त्यानंतर तुमची जी जवळीक वाढक आहे ना त्याच्यामध्ये जरा फुल स्टॉप घालायची गरज आहे. तुम्ही जरा जास्तच हवेमध्ये उडत आहात, ते बंद करणं गरजेचं झालं आहे. दुसरीकडे ईश्वरी आणि आजी मंदिरामध्ये गेलेले असतात. तेव्हा आजी देवीसमोर हात जोडतात आणि म्हणतात, देवी आई, आता माझ्या मनातले सगळे गैरसमज दूर झाले आहेत. ईश्वरीच या घरासाठी योग्य आहे हे मला कळलं आहे. लवकरच आमच्या घरामध्ये पाळणं हरू दे, म्हणजे कसं आमच्या घराचं गोकुळ होऊ दे, हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. तेवढ्यात तिथे गुरुजी येतात आणि त्यांना प्रसाद देतात. दुसरीकडे सुप्रिया घरी वापस आलेली असते. तेव्हा नम्रता म्हणते, काय झालं आई, तू अचानक एवढ्या लवकर कशी आली? तेव्हा त्या म्हणतात, अगं काय नाही, काम लवकर झालं, अर्णवने गाडी पाठवली होती आणि डॉक्टर सुद्धा लगेच भेटले, मग आमचं काम संपलं, त्यांची भेट झाली, मग विचार केला लगोलग वापस यावं, त्यामुळे आम्ही लवकर आलो. तेव्हा नम्रता म्हणते, चांगलं केलं आई, पण आता मी जरा बाबांकडे बघून येते. तेव्हा ती म्हणते, पहिले मी आता ईश्वरीला कॉल करते, तिला माझी गरज होती ना. तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि विचारतो, काकू तुम्ही एवढ्या लवकर कशी काय वापस आले? तेव्हा ते म्हणायला लागतात, कसं आहे माहिती का, तू गाडी पाठवली होती, डॉक्टरांचं काम सुद्धा लगेच झालं, म्हणून विचार केला वापस आलो. तेव्हा म्हणतो अर्णव म्हणायला लागतो, चांगली गोष्ट आहे, म्हणजे आता सगळं व्यवस्थित आहे ना, म्हणजे काका व्यवस्थित आहेत ना? तेव्हा सुप्रिया म्हणायला लागते, हो सगळं व्यवस्थित आहे. तू सांग ना, तुझ्या मनामध्ये काही चाललं आहे का? तुला कोणाबद्दल काही विचारायचं असेल, बोलायचं असेल तर तू स्पष्टपणे बोलू शकतो, बिलकुल संकोच घेऊ नको. आणि ईश्वरीबद्दल सुद्धा काही विचारायचं असेल तर माझ्याशी बिंदास बोलू शकतो, मी काहीच विषय घेणार नाही. दुसरीकडे गुरुजी म्हणत असतात, मुली तू काळजीमध्ये दिसत आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही गुरुजी, असं काहीच नाही. तेव्हा ते म्हणतात, काळजी दिसून येते का बाळा, आणि तुझ्यामध्ये काही शंका असतील तर इथे ना एक मंदिर आहे, तिथे एक घंटा आहे, तिथे जाऊन तू तुझ्या मनातल्या गोष्टी बोलू शकते. देव आहे ना, तो सगळ्या गोष्टींवरती मार्ग काढून घेतो. हे ऐकल्यानंतर ईश्वरीच्या मनामध्ये थोडी चाहूल निर्माण होते. दुसरीकडे अर्णव म्हणत असतो, मला एक प्रश्न आला आहे, खरं म्हटलं तर मिसिंदोरला कसा नवरा पाहिजे होता, हा माझ्या मनामधला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, लग्न होण्याच्या पहिले हा प्रश्न विचारला तर समजू शकतं, लग्न झाल्यानंतर तुम्ही हा प्रश्न का विचारताय? अर्णवला काय बोलावं काही सुचत नसतं. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत अर्णव इकडे त्याच्या चेकबुक शोधत असतो. तेवढ्यात त्याचं लक्ष त्या फोटोकडे जातं आणि तो म्हणायला लागतो, ह्या तर काकू आणि माझे बाबा आहेत. तेवढ्यात चुकून त्याच्या हातून फोन खाली पडतो आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग असं येतं की मला अजून या गोष्टी लपवता येणार नाही. तेव्हा ईश्वरी तिथे आलेली असते. तेव्हा ती म्हणते, सर. तेव्हा अर्णव म्हणतो, गप्प, म्हणजे तू हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं, तुझ्या आईचं आणि माझ्या बाबांचं अफेअर होतं, तरी सुद्धा तुम्हाला सांगितलं नाही, आणि आत्ता हे सगळ्यामुळे माझ्या आईचं जीव गेला आहे, तिला आत्महत्या करायला लागली. हे ऐकल्यानंतर ईश्वरीला अक्षरशः रडायला आलेलं असतं. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता अर्णवचा तर खूप मोठा गैरसमज झाला आहे. खरंच तो त्याचा गैरसमज दूर करू शकेल की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.